12वा. अन्यथा आपला पाठीराखा कोण असेल तर पाठवा कॉमेंट बॉक्स मध्ये. तुमची नावं आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे. चला जतीन 11 लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची, जास्त वेळ करू नका. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ चिखलोलीपाडा आयोजित गावदेवी चषक भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचं आयोजन 3 दिवसामध्ये केलं गेलं. 2 दिवसामध्ये ग्रामीणचे पूल आपण पाहिला. त्यानंतर आजचा दिवस अंबरनाथ हाफ पाहतोय. सलामीची जोडी सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नितीन आणि कुमार. तर सामना सुरू होता. पहिल्या फेरीतील दुसरी लढत जय बोले अंबरनाथ गाव वर्सेस जतीन 11. जतीन 11 ना टॉस जिंकला. गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आला पांडू. सलामीची जोडी कुमार आणि नितीनला आपण पाहतोय. पहिला चेंडू दिशा खराब. वाईड बॉलचा इशारा आला. पहिला चेंडू अवांतर फेकलाय. पंचांचे दोन्ही हात आपण समांतर पाहतोय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होते. जय बोले अंबरनाथ गावचा चांगला चेंडू. डॉट बॉल आला. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होती. कुमारला पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. कुमार विस्फोरक फलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला नितीनचे पाय कुठेतरी हळहळ करत असतील. एक विस्फोरक फलंदाज आणि सध्या तो अतिशय इन्फॉर्म मध्ये आहे. इथे पुन्हा एकदा खराब चेंडूची पिचिंग आपण पाहिली. आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टीला सोडून देणारा चेंडू. डॉट बॉल आला. वाईड बॉल आला. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. क्लॅरिटी विथ क्वालिटी. ओमसाई MTC. उडवला बॉल उभ्यामध्ये. मोठा फटका कन्वर्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत.
2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जातोय 4 या आकड्यावरती. चांगला चेंडू, डॉट बॉल आला. अजून एक चांगला बॉल, फलंदाज बाद, बॅटची कडा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला सागर. जांभवलीच्या क्रीडांगणावरती अतिशय पारी आपण सागरची पाहिली. जय बोले मॅगी 11 समोर काय त्याला पारी खेळली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं, तो सागर आलाय. पहिलाच बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त हाईट या चेंडूने प्राप्त केली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. जय बोले मॅगी 11 अनंत वाघचा तो संघ, त्या संघाला परास्त केला. सागरने जबरदस्त फलंदाजी केली. कुमार नितीनने सुद्धा त्या मॅच मध्ये एक विस्फोटक इनिंग साकारली होती. सागर आणि नितीनची ती जोडी आपण पाहिली. पावसाच्या सरी खेळपट्टीवरती कोसळत असताना आपण बघू शकाल. आणि हा डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 5. आता नितीन कडनं जास्त अपेक्षा असतील. जय बोले अंबरनाथ गावला नितीन एक विस्फोटक फलंदाज आणि या सिच्युएशनला नेहमीच तो चांगली बॅटिंग करत असतो. बॉल हवेमध्ये आणि एकच धाव आली या बॉल वरती. परिस्थिती पाहिली ना, थोडीशी बिकट परिस्थिती जय बोले अंबरनाथ गावच्या. आणि या परिस्थितीत ना कित्येक वेळा नितीननं बाहेर काढले अंबरनाथ गावला. इथे नितीनला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला सागर सुद्धा एक चांगला फलंदाज, विस्फोटक फलंदाज.
तर त्याच्याकडनं सुद्धा अपेक्षा असतील. गोलंदाजी दुसऱ्या बाजूला खूप चांगली होती. उडवला बॉल, बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धापलकामध्ये टोटल दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय 11 धाबा, एक गडी बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. सागरच्या बॅट मधनं पहिला बिगिट आलाय. समोर उडवण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एकच धाव लेग बाईच्या माध्यमातून इथे प्राप्त केली जाईल. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. आणि अजून एक डॉट बॉल फेकला, मात्र कीपर कडे चेंडू कॅरी झाला नाही. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. धापलकावरती टोटल 14. गोलंदाजी मार्क वरती बोरके आलाय. सागर आणि नितीनची जोडी धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 14 पाहतोय. चेंडू खराब फेकला, वाढ बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलकावरती टोटल 15. नो बॉल, नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला होता आणि इथे नो बॉल. धावफलकावरती टोटल 16 ऑन अ बोर्ड. यावेळेस बघा फेट आहे, फलंदाज बाद नसेल. बॉल उडवला हवेमध्ये, बॅक साईडला बॉल ट्रॅव्हल करतोय. हवेच्या जोरावरती चाललाय सीमारेषेबाहेर, चौकार.
एकच धाव आली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 21 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. चला पंचांवरती कोणत्याही प्रकारे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आपण करू नका. आकड्यावरती चांगला चेंडू, डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 23. चौथ्या षटकामध्ये पुष्कर वरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. पावसाच्या सरी सातत्यानं क्रीडांगणावरती आपण पाहतोय. कार्मेलचं ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती ही भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक. यावेळेस बॅटची काढा, फलंदाज बाद. अजून एक धक्का परतावा लागेल. पहिल्या बॉलवरती पुष्करने सफलता प्राप्त केली आहे. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, डीप राहिला. डाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे फलंदाज बाद. स्ट्राईक. आडवा बाटला लॉक केला. चांगला फटका विकेट केला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. नितीनला स्ट्राईक हवी आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. थांबलाय.
धापलकावरती टोटल 31. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद. एका सत्राचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 31 आणि जिंकण्यासाठी जतीन 11ला गरज आहे 32 धावेची. जरा पोटा पाण्याचं बघा. फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्या. एक षटकार आला आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. एकंदरीत 6 चेंडू. तर नंतर बबल्या दादा यांना विनंती करते, या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुष्कर आणि पांडीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा सज्ज झालाय. 32 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यापुढील मॅच मोर युनायटेड वर्सेस जिम जॉन. पहिलाच बॉल उडवलाय पुष्करच्या बॅटमधला हा धमाका. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. प्रत्युत्तर देत असताना ठोकला षटकार. पुष्करला कृष्णावरती हा हल्ला चढवला. अजून एक तडाखा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. दमदार हिट. सलगचा दुसरा बिग हिट. आणि आजच्या दिवसातील पहिला 9वा ठोकला पुष्करला. जबरदस्त हिट. एक्साइटिंग पॉवर. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आउटफील्ड अंपायर नानू अक्षयला आपण पाहतोय. दापलकावरती टोटल 15. बॅटची करा विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव या बॉलवरती येते. एका धाव्यानं धावफलक पुढे सरकते 16 या आकड्यावरती. एका धाव्यानं पांडीकडे स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. विस्फोरक फलंदाज यावेळेस 22च्या माध्यमातून एक धाव येते. एका धाव्यानं धावफलक पुढे जातोय 17 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका. लांब कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करते. या बॉलवरती येते फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये पुष्करला. टोटल 18. चला मोर युनायटेड आणि जिम जॉन कॅप्टन लगेच या टॉससाठी. चला मोर युनायटेड आपल्याला शेवटचा कॉल असेल. चला मोर युनायटेड आणि जिम जॉन कॅप्टन या टॉससाठी लगेच. बघा शेवट पहिला चेंडू खराब फेकला. बॅट बॉलचा इशारा. आधीला आपण पाहतोय. उडवला बॉल हवेत. अतिशय उंच उडवलाय. मोहनला आपण पाहतोय बॉल खाली आलाय. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलाय. इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे 21 या आकड्यावरती.
जिंजोंगचा कॅप्टन आला. मोर युनायटेड आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. चला मोर युनायटेड यावेळी सोडवला बॉल. बॉलची अडवणूक घ्या. नाणेफेकी केली जाते मोर युनायटेड आणि जिंजन या टीम मध्ये. एकच धाव बॉलवरती आली आहे. उडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी नमस लँड मध्ये आलाय. नाणेफेकी जिंकली. मोर युनायटेड ने लगेच डिसिजन कळवायचा. चांगला फटका. बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 30. चला मोर युनायटेड लगेच डिसिजन कळवायचा. मॅच जवळपास संपत आली आहे. दोन षटकांचा खेळ संपला. बारा चेंडू जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. उडवला बॉल. बिग हिट. लॉंग बिग डे. आपला स्टाईल मॅच फिनिश केली पांडीनं. हायडलॉक टीम अंबरनाथ गाव आणि बाहुदा. खूप चांगला खेळ राहिला मात्र परास्त इथे व्हावं लागला. यापुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. अंबरनाथ गाव येथे देखील तुम्ही एक स्पर्धा पाहणार आहात आणि तिथे जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर कुमार असेल, नितीन असेल, बाहुदा असेल यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.